ज्या राजाने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, ज्या राजाने अन्यायाविरुद्ध तलवार उगारली, ज्यांच्या नावाने आजही प्रत्येक मराठी माणसाच्या अंगात जोश येतो, अशा आपल्या राजांची जयंती आज माझ्या लेखाच्या शाळेत मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. त्यासाठीच मी तयार झाले आणि आम्ही निघालोय. तर भेटते तुम्हाला पोहोचल्यावरती. तर आम्ही गाडीवरतीच निघालोय दोघं पण. तर भेटल्यावरती बोलते तुमच्याशी. इकडे बघू. प्रत्येक हिंदूसाठी शिवजयंती म्हणजे फक्त उत्सव नाही, तो प्रेरणेचा दिवस आहे. महाराजांनी शिकवलेलं धैर्य, स्वाभिमान आणि न्यायाची भावना आपण आपल्या आयुष्यात अंगारली पाहिजे. आता आम्ही स्कूलमध्ये पोहोचलोय आणि आज शाळेचं वातावरण खूपच छान होतं. सकाळी ज्योत आणण्यासाठी पण काही लेडीज गेल्या होत्या, पण माझा जरासा घरचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला नाही जाता आलं, कारण मग अद्विकला आणायला कोण नव्हतं. त्यासाठी मी सकाळी नाही गेले, कारण मुलांना मागवून घेऊन यायचं होतं. मुलांना आधी आपल्याबरोबर नव्हतं न्यायचं. सो मी आत्ता निघाले त्याला घेऊनच. सो कार्यक्रम खूप छान झाला. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे छोटे-छोटे मुले आज शिवाजी महाराजांचे मावळे बनले होते. यांच्याकडे बघून खूप छान वाटत होतं आणि आपली हिंदू संस्कृती अशीच पुढे गेली पाहिजे. आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे. आद्विक रडत होता गेल्या-गेल्या, पण नंतर तो नॉर्मल झाला. त्याला वाटलं मी त्याला इथंच सोडून जाणार आहे की काय? म्हणून त्याचं रडायचं काम चाललेलं होतं. त्यानंतर टीचरने सगळ्यांना लाईनमध्ये उभं केलं. आज डान्स होता यांचा राजा आलं राजा आलं वरती. डान्समधलं साँग मी घेतलं नाहीये, कारण कॉपीराईट इश्यू येऊ शकतो असं मला वाटतंय. म्हणजे मला पण आयडिया नाही येईल की नाही, कारण मी ॲड नाही केलेलं. पण येतोय आवाज सॉन्गचा. पण म्हणून मी सॉन्ग म्यूटच केलंय. तर आता प्रिन्सिपल दरवर्षी सरांचं भाषण सर्व झालं. महिला पालक म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांच्या आई या शिवज्योत आणत असतात. तर याच धर्तीवर प्रथमच आम्ही हा कार्यक्रम साताऱ्यात करायचा ठरवला. मागच्या वर्षी आपण शिवज्योत आणली होती. त्यामध्ये आपण त्याला शिवज्योतचं नाव दिलं होतं, सरस्वती शिवज्योत. तर मागील वर्षी आपले सर्व शिक्षिका यांनी मिळून पवई नाक्यापासून शिवज्योत आणली होती आणि यावर्षी आपण याला जिजाऊ शिवज्योत असं नाव दिलं, ज्यामध्ये बऱ्याच जवळजवळ 14-15 महिलांनी सहभाग घेतला. तर छोटंसं एक कौतुक म्हणून मी त्यांना इथे आमंत्रित करू इच्छितो. गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवदान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांस, सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती महाराजांचा, राजा संभाजी महाराजांचा, नमो पार्वतीपते. चला तर मग टाळ्यांच्या गजरात अनुभवूया तोच तो जोश आपल्या पुढील सादरीकरणातून राज आलं. I invite our nursery kids on the stage. ही छोटी-छोटी नर्सरीची मुलं खूपच क्यूट दिसत होती. सगळीच मुलं खूप क्यूट दिसत होती. पण ह्यांना डान्स एवढा प्रॉपर जमेल, नाही जमेल, पण त्यांनी ते केलं हे खूप महत्त्वाचं आहे आणि खूप छान आहे. त्यांना स्टेप्स येतील, नाही येतील हा प्रश्न लांबचा आहे. पण त्यांनी महाराजांच्या जयंतीनिमित्त स्वतःची सेवा अर्पण केली. हे खूप छान आहे. खूप पॉझिटिव्ह वाटत होतं त्यांच्याकडे बघून. खूप क्यूट दिसत होते सगळे. एक मुलगा रडत होता, पण ठीक आहे. काही-काही मुलं थोडे नर्वस होतात पुढे गेल्यावरती. पण खूप छान डान्स केला सगळ्यांनी. गाणं मी नाही ॲड करू शकले तुम्हाला सांगितलं तसं, कारण कॉपीराईट इश्यू येऊ शकतो, असं मला वाटतंय. छान डान्स झाला आणि नर्सरीची मुलं असून त्यांच्या लक्षात राहिले स्टेप्स. ऑब्व्हियसली टीचर पुढे बसून दाखवत होते त्यांना. त्यांचं क्रेडिट खूप मोठं आहे आणि या मुलांना शिकवणं हे त्यापेक्षा खूप मोठ्या लेव्हलचं आहे, कारण आपणच बघतो आपली मुलं आपल्याला किती घरात ऐकतात.
खूप हट्टी असतात काही काही मुलं, जसा माझा मुलगा आहे. पण त्याने डान्स केला, तो रडला नाही आज. त्यामुळे छान वाटलं, छान डान्स केला सगळ्यांनी. आणि एवढ्या-एवढ्याशा मुलांकडून अजून कायच अपेक्षा करू शकतो ना आपण. वाह! किती छान ना. शिवगर्जना केली आपल्या छोट्या राजकन्येने. इतक्या लहान वयात, इतक्या धाडसाने आणि विश्वासाने स्टेजवर उभं राहून गर्जना करणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आज तिने आपल्याला आठवण करून दिली आपल्या महान राजांची, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमांची आणि स्वाभिमानाची. ही छोटीशी मुलगी आज खऱ्या अर्थाने आपल्या संस्कारांची ओळख करून देऊन गेली. खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा. तुझ्यातील हा आत्मविश्वास असाच वाढत राहो बाळा. आपण सुद्धा आपल्या मुलांना आपली संस्कृती शिकवली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? त्यांनी स्वराज्यासाठी किती त्याग केला? स्त्रियांचा सन्मान कसा जपला आणि स्वाभिमानाने जगायला कसं शिकवलं? संस्कार हे फक्त पुस्तकात नसतात, ते घरातून सुरू होतात. आई-वडिलांची वेळ देऊन मुलांशी बोलणं, त्यांना कथा सांगितल्या, सण एकत्र साजरे केले तरच आपली संस्कृती जिवंत राहील. आणि आपल्या मुलांना जर आपण आपली हिंदू संस्कृती शिकवली, तरच ते भविष्यात आपली हिंदू संस्कृती टिकवू शकतील. आणि खरंच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. एवढ्याशा मुलांनी एवढं छान सादरीकरण केलं आणि हे आजकाल इंटरनॅशनल स्कूल्समध्ये पण शिकवलं जातं. ही खूप प्राऊड मोमेंट आहे आणि खूप छान वाटतं तेव्हा, जेव्हा आपली संस्कृती अशी शाळांमध्ये सादरीकरण होते. मराठी शाळाच नाही तर इंग्लिश मीडियममध्येही आपली संस्कृती जपली जाते. तर असं काही नाही आहे, की आहे ना इंग्लिश मीडियममध्ये आपली संस्कृती जपली जाऊ शकत नाही. जेवढी मराठी शाळेत जपली जाते, तेवढीच इंग्लिश मीडियममध्ये सुद्धा आपली संस्कृती जपली जाते. इंग्लिश मीडियममध्ये सुद्धा श्लोक, शुभम करोती हे रोज घेतलं जातं. त्याचंसुद्धा एखाद्या वेळेस मी व्हिडिओ नक्कीच शेअर करेन. आणि अभ्यासासोबत आपली संस्कृतीसुद्धा स्कूलचे प्रिन्सिपल्स, टीचर्स जपतात आहे, हे पाहून खूप छान वाटलं. आणि एवढ्याशा मुलांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. ही सुद्धा काही जास्त मोठी मुलं नाही आहेत. जास्तीत जास्त 4थीची मुलं आहेत ही. तरीसुद्धा त्यांचं सादरीकरण हे आमच्या खूप काळात खूप खोल छान कठोर होतं. करून आहेत. कोंढाण्यासारखे इतर 72 किल्ले त्या तहात गमावले आपण. दिल्लीस तुम्हाला कैदेत ठेवण्याचा त्या औरंग्याचा विश्वासघाती मनसुबा विसरू नका. त्याच्या हातावर तुरी देऊन निसटलो आम्ही. तेव्हा रद्दबातल करायचं मनाशी ठरवलं होतं. कोंढाणा स्वराज्यात परत आणावं लागेल शुभा. सह्याद्री धोक्यातून बाहेर काढावी लागेल. आम्ही तातडीने हालचाली. तुमच्याशिवाय कार्य पार पडणार आहे का? मुजरा राज, मुजरा साहेब.
अरे तान्हा, ही मिठाई कसली? राज राईबाचं लग्न जमलंय त्या तयारी झाली. राज काही अडचण आहे का? अडचण? हे ठेव. कसली अडचण? राज तुम्हाला आज नाही म्हणत राहत तानाजी. काय झालंय? तानाजी, बोलू आपण. आपल्या घरी कार्य आहे, ते झालं की बोलू. राज तुम्ही सांगत नाही ना तर मी इथंच छान मांडून बसतात. तान्हा, आव साहेब, आम्हाला परत समजतं होय. असं नाहीये तान्हा, आपला कोंढाणा सोडून आणण्याचा मनसुबा आहे. त्यावर चर्चा चालली होती. कोंढाणा गनिमांच्या गोटात गेला म्हणजे स्वराज्याला कधीही दगाफटका होऊ शकतो. असा कसा दगाफटका होईल? माझा घरातलं कार्य आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. राज हे बी तर आपल्याच घरातलं कार्य आहे. आधी लगेच प्राधान्याचं. आपल्याला काय? आपण 1000 आणि ते 5000. आम्ही 300 जण किल्ल्यावर चढाई करतो. सूर्यजी तू मुख्य दरबारावर जाऊन थांब. पाहिलंत किती छान सादरीकरण केलंय. भलेही ते स्क्रिप्टेड आहे, ते चालू आहे, पण त्यांचे हावभाव हे खूप छान केलं आहे. आपली मुलं ही आपल्या भविष्यातील पिढी आहेत. जर आपण आज त्यांना योग्य संस्कार दिले तर उद्या ते अभिमानाने म्हणतील, आम्ही शिवरायांच्या महाराष्ट्रातले आहोत. जय भवानी, जय शिवाजी. आजचा हा व्हिडिओ मी इथेच जरी थांबवत असले तरी आपली संस्कृती इथेच थांबली नाही पाहिजे. आपली संस्कृती अशीच जिवंत राहिली पाहिजे. भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.